/28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सेलूत फिरते ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याची जय्यत तयारी। सेलू शहरातील सतोना रस्त्यावरील मयुरी पार्क परिसरातील अलंकापुरी नगरीत बुधवार दिनांक 11 ते गुरुवार दिनांक मार्च 19 दरम्यान आयोजित भव्यदिव्य फिरत ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत। सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात रोज 25,000 पारायणकर्ते बसणार आहेत। ग्रंथदिंडी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। भोजनासाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात आला असून एकावेळी 3,000 भाविक प्रसादाचा लाभ घेतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे। पाणीपुरवठा स्वच्छतेसाठी नगर परिषद, उपजिल्हा रुग्णालय, सेलू आरोग्य सेवा तर सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज असेल। या सोहळ्यानिमित्त बुधवारी दिनांक 11 हेलिकॉप्टरने ज्ञानेश्वरी माऊलींच्या पादुका येतील। सकाळी 9 वाजता सेलू शहरांचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून ग्रंथदिंडी, क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, नूतन महाविद्यालय, रायगड कॉर्नर मार्गे, अलंकापुरी नगरी, मयुरी पार्क परिसर, सातोना रोड येथे पारायण स्थळी पसायदान होऊन ग्रंथदिंडीचा समारोप होईल। या ऐतिहासिक ग्रंथदिंडीत पालखी, लेझिम पथक, रथ, 750 पताका खांद्यावर घेऊन चालणारे वारकरी, फेटेधारी, ज्येष्ठ नागरिक, तुळशी घेऊन चालणारे महिला, कलशधारी महिला टाळकरी, ज्ञानेश्वरी नावांच्या मुली, शहरातील भजनी मंडळी असतील। ग्रंथदिंडीवर हेलिकॉप्टरने आणि जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। ज्ञानेश्वर महाराजांचे भक्ती सामर्थ्य या विषयावर कथा तर गुरुवारी दिनांक 19 सकाळी 11 वाजता ज्ञानेश्वर माऊली कदम, छोटे माऊली, काल्याचे कीर्तन होईल। स्वामी गोविंदगिरीजी महाराजांची कथा मार्च 12 ते मार्च 17 दरम्यान दुपारी 2 ते 5 या वेळेत राष्ट्रसंत स्वामी गोविंदगिरीजी महाराज यांची श्री महाभारत संदेश कथा होईल अशी माहिती फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट। महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। क्षेत्र सेलू या पुण्यनगरीमध्ये आनंदाची गोष्ट आहे, कारण आतापर्यंत अनेक कार्यक्रम झालेले आहेत, पण हा कार्यक्रम फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आतापर्यंत झाला नाही आणि पुढं होईल का हे सांगता येत नाही। कारण या कार्यक्रमाचे सर्व असणारे डाके महाराज यांनी सर्वाला सोबत घेऊन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जवळजवळ 2 वर्षापासून चालवला। 3 वर्ष नाही, आपल्या भागात या ठिकाणी चालवला आणि त्याचा समारोप म्हणून 12/3 ते 19/3 पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे। तरी सर्व भाविक भक्ताला हात जोडून नम्र विनंती की आपण सर्वांना ज्ञानेश्वरी पारायणाला अवश्य यावा आणि त्याचप्रमाणे मोठमोठाले महात्मे लोक येणार आहेत, त्या कार्यक्रमाला देखील आपण उपस्थिती लावावी आणि हा कार्यक्रम सर्वांना मिळून यशस्वी करावा। शुभम भवतु। सन्मानित करण्यात कधी करणार ते 11 तारखेला करण्यात येईल। 11ला 11 तारखेला तर सर्वांनी जास्तीत जास्त ज्ञानेश्वरी नावाच्या मुलीला करावं असं सर्व संत महाराज। आणि ज्ञानेश्वर नावाच्या मुलासाठी काय माणसासाठी त्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे, तर त्यांनी बाबा यामध्ये सम्मिलित व्हावं। ज्ञानेश्वर महाराजांना 750 वर्ष झाली, त्यांचा फक्त सहभाग सहभाग त्यांचा सन्मान नाही, तर वृद्धांचा सन्मान आहे। म्हातारे जे व्यक्ती आहेत ना, पटकेवाले, तर त्यांना आपण पूजन जनरल कोणत्याही नावाचे वृद्ध व्यक्ती जर पटकेवाले असतील तर त्यांना पटका दिला जाईल। ते महाराजांच्या हस्ते का आपले महाराज मंडळी स्थानिक संत मंडळींच्या हस्ते दोन्ही 11 तारखेला 11 तारखेला। त्याच्यामध्ये 750 तुळशीवाले राहतील, 750
हंडेवाले राहतील, 750 टाळकरी राहतील, 750 कलश राहतील, 750 झेंडेकरी आले ना, विनेकरी काही राहतील जरी 750 राहिले राहतील. त्याच्यामध्ये मारुतराव महाराज यांना 25 वर्ष झाले वैकुंठ गमनाला. तो एक रौप्य महोत्सव आहे. तत्प्रित्यर्थ आपण 25 विनेकरी ठेवणार आहोत, 25 विनेकरी. आणि त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराला 375 वर्ष झाले वैकुंठ गमने. तर त्या निमित्तानं 375 बाल पखवाजे राहावे, म्हणजे मृदंगवादक राहतील, एक अपेक्षा आहे. 375 पखवाजे. आणि महाराष्ट्रात 25 वर्षामुळे विनेकरी 25 विनेकरी. हे कुठं राहणार आहे कार्यक्रम? फेरीत 11 तारखेला असेल. 11 तारखेला. शोभायात्रा 750 विनेकरी तुम्ही ऑलरेडी म्हणलात नाही. नाही. ते काय आहे, विनेकरी ना, ते आपण तेवढी संख्या व्हायची नाही. विनेकऱ्यांची. आपण ते एपिसोड चेंज करून टाळकरी होणार नाहीत विनेकरी. एक लक्षात घेऊन आपण 25 जास्त होतील, पण आपण त्याचा कसं आहे, घेण्याचा भंग बी झाला नाही तर कोणाच्या हाती घेण्याची मजा नाही. नाही तेच झालं, जमतं ते. एक 25 विनेकरी असावे अशी अपेक्षा आहे. म्हणजे 750 व्हायचे नाही अशी हे करू आपण. त्याचा हे सगळं करत असताना अगदी काहीपर्यंत आम्ही पोहोचतोय. सगळ्यांची उत्सुकता, परंतु पोहोचणं हे सगळं कठीण चाललं. नाही फार तुमचं नियोजन अप्रतिम आहे. कार्यक्रम भव्य दिव्य आहे. आणि तुम्ही जेवढ्या मेहनतीने करायला तेवढेच आम्ही सगळे पत्रकार लोक तुमच्या मेहनतीचं चीज करू, प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर देऊ. सेलूतले सगळे आज जे आले ते देतील, जे काही राहणार ते सुद्धा देतील. त्याच्यामध्ये 3 प्रमुक्त कार्यक्रम आपला. एक पावती मुक्त, म्हणजे आपण पावती समजा घेणार नाही, 1000, 500, 2000 अशा प्रकारची पावती नाही घेणार मंडपस्थळी. दुसरी प्लॅस्टिक मुक्त कार्यक्रम आहे. आणि कोण्याही व्यक्तीला मानधन नाही, इथून कीर्तनकार, कथाकार, गायकवादकांना म्हणून पाकिट मुक्त कार्यक्रम आहे. 3 प्रकार त्याच्यामध्ये. 750 संकल्प आहे समोर अग्रभागी. तर आजच्या घडीला तुमची परफेक्ट संख्या 750 कोणती? तुळशीची आहे, हंड्यांची आहे, झेंड्यांची आहे, टाळकऱ्यांची आहेत. हो. आणि त्याच्यानंतर पुन्हा ज्ञानेश्वरी नावाच्या मुलींची संख्या काही जवळ होत आलेली बरं का. 750 मुली ज्ञानेश्वरी नावाच्या तेवढी आपलं हे. पण आता काय निश्चित यादी काही हे हे मिळतील ना. आता आपले 4 तालुक्यातले म्हणणार आहेत माहिती नसतंय. मुलीच म्हणून नाही, काय महिला मिळतील ना. महिला पारायण पूर्ण कंप्लीट 21,000 लोक. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी नावाच्या मुली किंवा महिला हे 21,000 दोन्ही वाचक बसावे.